तुम्ही आला पण आमचा बेदाना नीट काही ऐकलं ना अजून तो अरेजलाय असं म्हणायला नको महाराज. म्हणून मामानं काय केलं, मोकळ्या मनानं बेदाण्याला भाव दिला महाराज. पण आपली ती भावना, तुम्ही म्हणणार मामा काय फवरायला आलत काय, अरे पण फवरायला ताकद सुद्धा मामानं दिली तुम्हाला. त्या बागापर्यंत जाऊन फवरायला, त्याला पाणी सोडायला, त्याची देखरेख करायला जी एनर्जी तुमच्यामध्ये, ती माझ्या मामामुळे महाराज. त्यांनी जर ठरवलं तुला झोपल्या जागेवर उठून द्यायचा नाही महाराज, हे सगळं मामांच्या हातात आहे. त्यामुळं उद्यापासून महाराज मागे झाले पुसवू नका, पुढे जावे नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्हाला माहित नव्हतं, तुम्ही पाठीमागे काय आणलं नाही, हे तुमचं सगळं सोडून द्या महाराज. पण उद्यापासून येताना महाराज प्रत्येकानं 2-2 शहर धान्य आणल्याशिवाय तळावर यायचं. तुम्हाला काय आम्हाला कारभाराला द्यायचं नाही महाराज. आम्हाला मामाने भरपूर दिलेला आहे. फक्त मामाची मेंढी बावली आपल्या परिसरात आहे, मामांची मेंढी बावली आपल्या शिवारात आहे. मग मामांच्या मेंढी बावलीची सेवा आपल्या हातून व्हावी महाराज. आपल्याला घरकामातनं, नातवंडातनं, सुनातनं, लेखातनं वेळ भेटत बोलत आपण कसं तरी आरतीला आलेलो असतो महाराज. मग इतर वेळेत आपल्याला मामांच्या तळावर येता येत नाही. मग जेवढ्या वेळात तुम्हाला मामांच्या तळावर येता येतंय तेवढ्या वेळात रिकाम्या हाताने यायचं, तेवढ्या वेळात रिकाम्या हाताने यायचं नाही महाराज. उद्यापासून येताना मामांच्या तळावर प्रत्येकानं, रोज नाही, उद्याचा दिवस फक्त रिकाम्या हाताने यायचं नाही. प्रत्येकानं मामाच्या मेंढी बावलीसाठी म्हणून महाराज 2-2 शहर धान्य, गहू असू द्या, मका असू द्या, बाजरी असू द्या, तुमचं जे काय पिकलेलं असेल. एखादं म्हणाल आम्हाला शेतच नाही, आमच्यात काय पिकत नाही महाराज, त्याच्यासाठी सुद्धा माझ्या मामाने लय मोठी व्यवस्था केलेली आहे बरं का. त्याच्यासाठी सुद्धा सरकार काय करतंय महाराज, मामांच्या सत्तेवर चाललंय सगळं. जे काय करणार आहे ते मामा आधीच सांगतात. मामांची बातमी ऐका तुम्ही महाराज. मामानं सांगितलंय तसं सगळं घडलंय आणि घडत राहणार आहे महाराज. त्यामुळे ज्याला वाटतंय ना की मामांच्या आमच्यावर कृपा नाही, आम्हाला काय नाही करावं तेव्हा खावं, अशी परिस्थिती आहे महाराज. तुम्ही दिवसभर कष्ट करून 100-500 कमवत असाल, त्यातला रुपया देऊ नका. पण महिन्याला जे सरकार तुम्हाला रेशन फुकाट देतंय मामाच्या आदेशानं, काय करतंय, फुकाट देतंय महाराज. फुकाट दिलेलं रेशन तेवढं उद्या येताना घेऊन तुम्ही म्हणणार महाराजांना 2च शहर सांगितलंय, फुकाट मिळलंय म्हणलं तेवढं एका महिन्याचं द्यायला काय अडचण नाही महाराज. आता तुमचा पुन्हा गैरसमज होईल, आम्ही आणलं मग एवढं मेंढराला हे नाही, जोपर्यंत चाराय तोपर्यंत ते धान्य मेंढराला चारवत नाही महाराज. ते जर तुमच्या आणलंय, तुमच्या देखत खाऊ घातलं महाराज. आमच्या हनुमानवाडी करायला असंच लोकांनी केलं महाराज. सडकावर मका वतले. वाईट काय झालं माहितीये का, सडकावर मका वतलेलं उभ्या पिकात पुन्हा अजून सोडायला लावली महाराज. आता मेंढी मावली मुक चित्राबाई जास्त म्हणजे असं काय ज्ञान नाही महाराज की आता आपण जास्त होईल. ते काय झालं, उभ्या पिकात शेळ्या चरल्या, मेंढ्या चरल्या महाराज. उभ्या पिकात मोकळ्या मनानं चरल्या आणि पुन्हा वाटणी मका त्यांनी मोकळ्या मनानं. परिणाम महाराज काही मेंढ्यांना आपला प्राण गमवावा लागला. म्हणून तुम्ही दिलेलं धान्य सुरक्षित ठिकाणी मेटक्याला, या बग्याचं देवस्थानचं ट्रस्ट आहे महाराज, मेटक्याला अगदी सुरक्षित ठिकाणी तुमचं धान्य जातंय महाराज. आणि यंदा 6 महिने पाऊस होता महाराज. आरतीला सुद्धा कोणी येत मेंढक्यान लहान कारभाऱ्यांना आरती करावी लागत होती महाराज. मग त्या काळात पाऊस उघडला की तळवट हातरून महाराज ठिकाणच्या ठिकाण मका वाटावी आणि ती 4-4 मका 4-4 वंज दांड्या खाऊन माझी मामाची मेंढी मावली अगदी आनंदात राहते महाराज. आणि त्यावेळेस तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही महाराज. मग तो आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असेल, तुमचं भाग्य उजळावं असं वाटत असेल तर उद्यापासून रिकाम्या हाताने यायचं. कारण हा योग पुन्हा कधी येईल सांगता येत, हा योग पुन्हा कधी येईल सांगता येत नाही महाराज. 3 वर्षापूर्वी माणसानं या शेतमार्गाने इच्छा व्यक्त केली की मामाला यावं, पण मामा आले नाही महाराज. आणि आता मामा आले म्हणजे पुन्हा कधी येते सांगता येत नाही. मग जोपर्यंत महाराज वाहती गंगा तोपर्यंत हात धुवून घ्या. मामांच्या तळावरती दान धर्म करा, मामांच्या मेंढी माऊलीला चारा पाणी धान्य द्या. निश्चितपणे तुमची सेवा, तुमचं नाव माझ्या बाळू मामाच्या यादीमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही. आणि कधीही तुम्हाला अडचण येऊ द्या महाराज. ऐका, मामाच्या भंडाऱ्यात एवढी ताकद आहे की मामांच्या तळावरून नेलेला भंडारा जर तुम्ही व्यवस्थित ठिकाणी पवित्र जागेला पावनभूमीमध्ये आपल्या देवघरावरती ठेवला महाराज, आणि तोच भंडारा तुम्ही जर तुमच्या संकट काळामध्ये मामाचं नाव घेऊन चिमटभर कपाळाला लावा आणि एक चिमट तुमच्या तोंडात टाका महाराज, तुमच्या व्याधी दूर झाल्याशिवाय राहत
नाही महाराज, पण होतोय का इथनं गटुडभर भंडारा न्यायचा आणि देवच आम्ही 3-3 दिवस पूजत नाही महाराज. त्यामुळे त्या भंडाऱ्याचं काय पावित्र्य राहत नाही. मग पावित्र्य न राहणाऱ्या भंडाऱ्याचा महाराज तुम्हाला गुण येत नाही. जीवापेक्षा जास्त प्रेम माझ्या मामानं मेंढी माऊलीवर तर केलं महाराज. आणि प्रत्येक आडल्या नडलेल्या समाजाला इतर देवदौरुषासारखं लिंबू नारळ किंवा काय 12 भानगडी असल्या मामानं कधी केल्या नाही महाराज. फक्त आल्यानंतर प्रत्येकाला कण्याचा प्रसाद आणि कपाळभर भंडारा एवढंच मामाकडे महाराज उपायाचं साधन आहे महाराज. आणि जास्त जर एखादा आगाऊपणा करत असलं तर मामाचं पायतान, मामा त्याला काय द्यायचे महाराज, कोल्हापुरी पायतान मामाच्या पायामध्ये होतं. जर तुझ्या भंडाऱ्यावर भागत नसेल, अरे जर तुला माझ्या कन्यावर भागत नसेल तर तुला माझ्या पायतानाशिवाय दुसरा पर्याय नाही महाराज. ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे. म्हणून बाळूमामांच्या तळावर आल्यानंतर सर्व भावांना बाळूमामाचा दास व्हा. वाटेल ते आपल्याला योग्य वाटेल ते काम या मामांच्या तळावरती करा महाराज. ज्या भाविकांनी अन्नदान करत असताना मामांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन महाराज जेवढं पुण्य त्या भाविकाला मिळले त्यातलं 50% पुण्य जे वाढ करू लागतात ना महाराज, त्या वाढप्याला मिळल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण ज्या उदार अंतकरणाने ज्या भाविकांना अन्नदान केलंय ते अन्नदान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य वाढपांकडे होतंय महाराज. त्यामुळं पंक्तीतला अर्ध पुण्य त्यांना मिळल्याशिवाय राहत नाही. म्हणून मामांच्या तळावरती सेवाच आहे महाराज. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपलं भाग्य उजळून घ्यायचं असेल तर संताला शरण जावं लागेल. जर तुम्ही संताला शरण गेलात तर आणि तर तुमचं भाग्य उजळणार आहे, अन्यथा उजळणार नाही महाराज. आयशा संता शरण जावे, 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 आयशा संता शरण जावे. झाले मन तया घावे, झाले मन तया घावे, झाले मन तया घावे, ते आसे देव उभा, ते आसे देव उभा, ते आसे देव उभा, ते आसे देव उभा. जने म्हणे तया घ्यावे, जने म्हणे तया घ्यावे, जने म्हणे तया घ्यावे, ते आसे देव उभा, ते आसे देव उभा, ते आसे देव उभा, ते आसे देव उभा. ऐशा संता शरण जावे, जनी मने त्या द्यावे, तेथे असे देव उभा. बरं का, ऐका, अशा संताला शरण जायला सांगितलं महाराज. जनाबाई महाराजांनी काय केलं की जिथं देव उभाय महाराज, माझ्या बाळूमामापाशी सदैव पांडुरंग परमात्मा उभाय महाराज. माझ्या बाळूमामानं हाक मारावी आणि पांडुरंग परमात्म्यानं पंढरी नगरी सोडावी महाराज. आणि जिथं माझा बाळूमामा आहे ना तिथं पांडुरंग परमात्म्यानं जावं. आता जनाबाई महाराजांनी सांगितलं की जेथे असे देव उभा, जिथं देव उभाय महाराज तिथं जावं, अशा संताला शरण जावं. व संत सद्गुरु बाळूमामापाशी पांडुरंग परमात्मा आहे महाराज. संत सद्गुरु बाळूमामापाशी विठ्ठल बेरदेव आहे. संत सद्गुरु बाळूमामापाशी हंसिदनाथ आहेत. संत सद्गुरु बाळूमामापाशी महाराज मुळे महाराज आहेत. संत सद्गुरु बाळूमामा हे एकटे नाही महाराज. सर्व साधू संत सद्गुरु बाळूमामापाशी आहेत. सर्व देव संत सद्गुरु बाळूमामापाशी आहेत. मग आपण संत सद्गुरु बाळूमामाला शरण गेलं पाहिजे महाराज. आणि एकदा का आपण संत सद्गुरु बाळूमामाला शरण गेलं
की बाळूमामा आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. प्रत्येक भक्ताने शरण येत असताना नम्र भावे आला पाहिजे महाराज. नम्र झाला होता आणि तेने कोटीने अनंत बाळूमामाला आपल्या हृदयामध्ये साठवलं येत आहे महाराज. पण आपल्यामधला अहंकार गेला पाहिजे, आपल्यामधला मीपणा गेला पाहिजे, आपल्यामधला दबागुण गेला पाहिजे. तेव्हा बाळूमामा आपल्या अंतःकरणामध्ये बसतील महाराज. बाळूमामा हे सर्वसामान्य व्यक्ती नव्हते महाराज. बाळूमामांकडे एवढी ताकद होती महाराज. मी मगाच सांगून गेलो तुम्हाला, या पृथ्वी तलावरती आपल्याला किती दिवस ठेवायचं हे बाळूमामांच्या हातात आहे महाराज. आणि येणा कदाचित बाळूमामांची सेवा करत असताना जर तुमच्यावर बाळूमामाच्या गैरहजेरीमध्ये काळा घाला घातला महाराज, तुमचा भाव जर दृढ असेल, तुमचा आत्मविश्वास जर बाळूमामावरती असेल महाराज, तर बाळूमामा तुम्हाला जिवंत केल्याशिवाय राहत नाही. बाळूमामांचा लहानपणीचा दोस्त महाराज, बाळूमामांचा बालपणीचा दोस्त महाराज, आई बाप त्याला विरोध करायची. गुंडाप्पा नावाचा दोस्त होता महाराज. त्या गुंडाप्पाच्या आई बाप बाळूमामाकडे जात असताना त्या गुंडाप्पाला म्हणायची, येड्या बाळू, अरे त्या येड्या बाळूच्या नादी लागतोस का काय? तुला काय अक्कल आहे का नाही? अरे ते काट्यावर झोपतोय, गादी म्हणतोय, झाडाच्या शेंड्यावर चढतोय आणि माझं शिखर म्हणतोय. अशा खुल्या पोराच्या नादी लागून तुझ्या जीवनाचा वाटोळा करतो का काय? म्हणून त्या गुंडाप्पाला त्याचे मायबाप महाराज बाळूमामाकडे जाऊन देत नव्हते महाराज. पण काही केल्या तो गुंडाप्पा बाळूमामाकडे आल्याशिवाय राहत नव्हता महाराज. एवढा दृढ भाव त्या गुंडाप्पाचा बाळूमामावरती होता की काही लोक येण्यागत बाळूमामाला बोलतात, अरे काही लोकांना वेळ नाही का नाही? अरे एवढी दैवी शक्ती असणारा हा माझा मित्र काट्यावर पाय टाकू शकत नाही, शिपलीतला काटा घुसतोय, पण हा सर्व आग आपल्या काट्यावरती टाकतोय महाराज. आणि माझी गादी म्हणतोय. हा चमत्कार साधा सुद्धा नाही, ही दैवी शक्ती आहे. ही गुंडाप्पाला महाराज बाळूमामाच्या सानिध्यात राहिल्यावर कळलं होतं. कुणी काही म्हणलं तर गुंडाप्पानं कधी बाळूमामाची साथ सोडली नाही महाराज. पण एक दिवस बाळूमामांच्या गैरहजेरीत महाराज गुंडाप्पावर काळानं घाला घातला आणि त्या काळदंडाने गुंडाप्पाचे प्राण घेतले महाराज. आणि गुंडाप्पाची आई ओरडू लागली, काय झालं, कसं झालं, का देवाला बघवलं नाही? अरे देव महाराज असं कोणाचं वाटोळं करत नाही. देवाला असं नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकार नाही महाराज. वाऱ्यासारखी बातमी पसरली, माझ्या बाळूमामापाशी गेली महाराज. बाळूमामापर्यंत बातमी पसरली. बाळूमामाला कळलं, ए बाळू, गावातली लोक सांगू लागली, अरे तुझ्याशिवाय एक क्षण न राहणारा तुझा मित्र गेला. गेला म्हटल्याबरोबर बाळूमामा म्हणले, कुठं गेला? गावाला गेला का गाव सोडून? अरे तसं नाही म्हणे, गावाला नाही, गाव सोडून नाही, तो कायमचा जग सोडून जग सोडून गेलं. म्हटल्यानंतर बाळूमामाला महाराज रावलं नाही. बाळूमामा धावतच त्या गुंडाप्पापाशी आले महाराज. गुंडाप्पाचा सप्रेत समोर पडलेला होता महाराज. गुंडाप्पाचे माय बाप, गावातली लोक महाराज, गुंडाप्पाचे वडील पंच होते. प्रत्येक लोक समस्या सोडवायला त्या पंचाकडे यायचे महाराज. आलेली लोक, गुंडाप्पाचे वडील आणि ती आई आक्रोश करू लागली महाराज. काय करावं, काय झालं, आम्ही तर आता काय करणार महाराज? म्हणून मोठ्यानं आक्रोश करत असताना मामांची उपस्थिती तिथे झाली महाराज. आणि माझ्या मामांची दृष्टी त्या गुंडाप्पावर पडल्याबरोबर महाराज, गुंडाप्पावर मामांची दृष्टी पडली महाराज. आणि त्या गुंडाप्पाची आई ओरडू लागली, ए बाळू, अरे आम्ही लई दिवस झालं प्रत्येक वेळेला विरोध करायचो की त्याच्याकडे जाऊ नको, तो येणे, तो खोळे, आमचं चुकलं रे, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला माफ कर. आणि तुझा जीवा भावाचा दोस्त तुला सोडून गेला रे, त्याला परत आण. परत आण म्हटल्याबरोबर आईचं अंतकरण दुखवलेलं, आईच्या वेदना माझ्या मामाला बघवलं नाही महाराज. माझ्या मामाला राहायला गेलं नाही. माझ्या मामाने गुंडाप्पाकडे पाहिलं महाराज. गुंडाप्पाकडे पाहून माझ्या मामानं नजर आकाशाकडे टाकली. आकाशाकडे माझ्या मामानं पाहिलं आणि सांगितलं, ए काय दंडा, ऐका, माझ्या मामानं पृथ्वी तलावर उभा राहून, पृथ्वीवर उभा राहून माझ्या मामानं महाराज आकाशाकडे पाहिलं आणि आवाज दिला, ए काय दंडा, अरे सोडतो का नाही त्याला? माझ्या परवानगी शिवाय तू नेलं कसं? कुणाला विचारलं, कुणाचं परमिशन काढलं? हा बाळू धनगर असताना या गुंडाप्पाला न्यायचा अधिकार तुला कोणी दिला? सोडतो का नाही म्हटल्याबरोबर महाराज त्या काळदंडाचा थरकाप उठला.
काळ दंडाला काय करावं कळेना, वर न्यावं का खाली सोडावं, पण सत्ता त्यांच्याकडे, अधिकार त्यांच्याकडे, आपण त्यांची परवानगी घेतली नाही, ना इलाज झालं महाराज. आणि त्या काळ दंडाला त्या गुंडापाचं प्राण सोडावं लागलं. माझ्या मामानं आकाशाकडे दृष्टी खाली केली महाराज, उजव्या पायाचा अंगठा गुंडापाच्या मस्तकावर ठेवला महाराज, आणि गुंडापाला सांगितलं, ए ओट गुंडाप्पा, उठ म्हटल्या बरोबर जसं झोपीत न उठावे महाराज, तसा गुंडाप्पा मेलेला जिवंत झाला. ही ताकद बाळूमामाची आहे. बरं 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 बाळूमामाच्या नावाने, बरं 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 माता सत्यवान देवीच्या नावाने. अशी कृपा आपल्यावर बाळूमामाची व्हावी अशी जना जना वाटतं महाराज. असं बाळूमामाने आपल्याकडे बघावं, सदैव बाळूमामाच्या निगराणीखाली आपण राहावं असं जना वाटतं ना महाराज. त्यांनी फक्त तळावर येऊन कपाळवर भंडारा आणि पोटभर प्रसाद घेऊन जायचं नाही मायो. बरं का, मामांच्या तळावर आले भरपूर काम आहेत महाराज. तुम्ही काय करता, आरतीच्या टायमिंगला येताय त्यावर काय काम राहत नाही महाराज. जरा लवकर आला महाराज, तुम्ही तर स्वयंपाकाला मदत होती महाराज. काय होतंय, काही भाजी निवडायची असेल, नीट करायची असेल, भांडी धुवायची असतील महाराज, तुम्ही जरा लवकर आला तर तिथं तुमचा हातभार लागतंय महाराज. या तळावरती रांगोळ काढायची असते महाराज, साफसफाई करायचं असतं. दिवसभर काय इथं कोकरी असतात महाराज, ती कोकरी महाराज मामा दिवसभर मेंढी मावली शेतात गेली आणि ती परत तळावर आली की महाराज इथली कोकरी त्या मेंढी माऊलीला पाजायसाठी न्यावी लागतात महाराज. ही सेवा आहे महाराज. मग या सेवेला आपण हजर होत. तुम्ही वर्ण म्हणणार आम्ही त्या माळ्याच्या रानात 9 दिवस मेंढर होते तिथं घेतो. अरे जाऊन केलं काय तुम्ही, कपाळावर भांडणा लावला आणि पोटभर प्रसाद. कशी कृपा होणार आपल्यावर महाराज. आपलं भाग्य उजळणार नाही, आपलं भाग्य उजळावं, आपल्यावर मामांची कृपा दृष्टी राहावी तर मामांच्या दरबारात सेवा करावं लागते गड्या. मामांच्या दरबारात जर सेवा केली महाराज तर निश्चितपणे तुमचं संकट मामा निवारण केल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण आपल्याला झालंय कसं महाराज, करता येईना आणि बोलल्याशिवाय राहावं ना महाराज. बोलू नका महाराज, करू नका पण बोलू नका महाराज. मामांच्या दरबारात आल्यावर फक्त नमः शिवाय नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय हा जप मामाचा कळ सोडतोर तोंडातनं बंद झाला नाही पाहिजे महाराज. तिसऱ्या दिवशी जर तुमचं संकट नाही निवारण झालं तर मला भेटा महाराज. मामांचा सेवक आहे, पण मामांच्या तळावर एंट्री केल्यापासून शंख, जांभळी, खोकला तोची वेळ वाया गेला. मामांच्या तळावर आल्याबरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय एवढ्या मंत्राचा जप तुम्ही महाराज, तुमचा कमीत कमी 3 तासाचा काळ इथं जातोय. कमीत कमी 3 तासाचा काळ इथं जातोय. एक प्रहर तुमच्याकडून बाळू मामाचं नामस्मरण होतंय महाराज. ऐका, 3-3 तासाचा एक प्रहर असतो. मग एक प्रहर ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय या मंत्राचा जप झाला तर रात्रभर माझ्या मामाला झोप लागणार. अरे तुम्ही घरी गेल्याबरोबर मामा म्हणणार या भक्ताचं संकट काय आहे. अरे येणं बसल्या माझ्या तळावर एंट्री केल्यापासून ते घरी येईपर्यंत त्याच्या मुखातनं माझं नाव बंद झालं नाही, याचं संकट काय आहे. अरे तुम्ही झोपला की माझं मामा तुमच्या संकटाची देखभाल करायला चालू करतायत आणि तुमची संकट त्याच दिवशी मामा हातात घेतात. आणि उद्याच्या दिवसात जर तुम्ही येऊन तेवढंच 3 तास मामाच्या नामाचं नामस्मरण केलं महाराज की तिसऱ्या दिवशी तुमच्या संकटाचा निकाल लागल्याशिवाय राहत नाही. ही ताकद बाळू मामाच्या दरबाराची आहे. बोला 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 बरोबर माता सत्यवा देवीच्या नावाने. आपण तळावर आल्यावर मामाचं नामस्मरण करत, आपण तळावर आल्यावर मामाचं नाव घेत नाही महाराज. आपण तळावर आलं की तुझं कसं झालं ग, आणि तू कुणा संग आली आणि किती जण आला, आणि काय करायचंय तुम्हाला, कुणी येऊ, कसं येऊ, कुठं येऊ, आपण आलोय कशासाठी, देवाच्या सेवा करायसाठी महाराज. इथं आलोय कशासाठी, सेवा करायसाठी. मग आपल्या हातून काय सेवा होती का. अगं मी आलती मगाशी, मग आता आपण जाऊ तिकडं काय करायचं का बघू, ही भावना तुमच्या मनात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचं कल्याण होत नाही काय. मी मामांचा तळाव मामांच्या साक्षीने सांगतो महाराज, विनाकारण मामाला दोष देऊ नका. आणि ज्यांनी ज्यांनी सेवा केल्या नाही त्या महाराज, आणि अशा लोकांना जर उताणखाट माणूस भेटला ना, बर का, अहो आम्ही रोज आज तिला जातो पण आम्हाला काही फरक पडला नाही, त्याला तर आधी तिरस्कार असतो महाराज. ती म्हणणार ती काय देवाची मेंढ राहते काय, ती जगायचं दादा आहे.
अरे असं बोलणाराला माझा बाळूमामानं सांगितलं महाराज ऐका, जो कोणी मला हाय म्हणत, ऐका बाळूमामाचा शब्द आहे महाराज, जो कोणी मला हाय म्हणत त्याला मी आयुष्यभर हाय, बरं का. जो कोणी मला हाय म्हणत त्याच्या टाचाखालीच मी म्हणून सांगितलं मामानं. काय सांगितलं? जो कोणी मला हाय मी आहे असं जो कोणी म्हणेल ना त्याच्या टाचाखाली मी आहे महाराज. जो कोणी मला नाही म्हणतोय, जो कोणी मला नाही म्हणतोय त्याला मी आयुष्यभरासाठी नाही महाराज, आहे म्हणाल त्याला मी. माझ्या भक्तासाठी मी लोण्याचा गोळा आहे म्हणून सांगितलं मामानं. माझ्या भक्तासाठी मी लोण्याचा गोळा आहे, पण माझ्या विरोधात जाणारी, माझ्या विषयी टीका करणारी, माझ्या सेवेसाठी येणाऱ्या भाविकांना अडवणाऱ्यासाठी महाराज मी खैराचा इंगळ आहे म्हणून सांगितलं महाराज. मी निकारा होऊन त्याच्या मागे लागल्याशिवाय राहत नाही, त्याची चालू संकट म्हणजे दुप्पट संकट आणल्याशिवाय राहत नाही. ही बाळू धनगर आहे, त्या काळात मामाने सांगितलंय महाराज. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं महाराज, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि गातलिया भय नरका जाई. तुकाराम महाराजांनी सांगितलं जिथं सत्कर्म होते, जिथं मामांचा बाग आहे, जिथं मामांचा तळ आहे महाराज, तिथं आपल्याला जेवढी सेवा करता येते, जेवढं अन्नदान देता येते, जेवढं ज्ञानदान करता येते तेवढं करा, तेवढं करा. जर आपल्या एकट्याला करणं होत नसेल महाराज तर आता भगवान महाराजांना त्यांच्या शेतात मेंढी माऊली आणली. आता ही म्हणणार त्याच्या रानात खात पडतोय, लोक शोध घेणार लोकांची महाराज. पण मामांच्या आशीर्वादानं महाराज या किडीवर असा एवढा प्रक्रिया करून एवढा मोठा खात अगोदरच ऑलरेडी लोडखत झालेला आहे महाराज. हे अगोदर लोडखत झालेलं रान आहे महाराज. आता ह्याच्यावर याने हाय असा जरी उचलावला असता तर 100 टनाला कमी गेला नसता महाराज. पण त्यात आता मामांचा पाऊल लागलेत, मामांची मेंढी माऊलीचा मुक्काम आहे महाराज. 125 टनाला अवरेज कमी पडत नाही महाराज. पुढल्या वर्षी तुम्ही या मालकाला भेटायला काय अडचण आहे तुम्हाला. खरंच बाळू धनगर चमत्कार करतोय का नाही हे तुम्हाला तेव्हा कळलं महाराज. तुका म्हणे नाही विश्वासाच्या मने आणि पुराणे विचारून तुम्ही फक्त उदार अंतकरणानं माझ्या मामाची सेवा करा महाराज. जर तुम्ही सेवा केली तर मामाने सांगितले तुला माझ्याकडे यायची गरज नाही, मी तुझ्याकडे. अरे प्रत्येकच भक्ताला मामाने सांगितलं आत्मापूरला येता येणार नाही, प्रत्येकच भक्ताला मेतक्यामध्ये येता येणार नाही. मग जे माझे आणले नडलेले भक्त आहे महाराज, काही भक्ताला आर्थिक अडचण नाही, काही भक्ताला आर्थिक अडचण आहे, काही भक्ताचं शरीर साथ देत नाही महाराज, आणि काही भक्ताला त्यांच्या सुना जाऊन देत नाही. मग अशांचा मला उद्धार करण्यासाठी मला त्यांच्यापर्यंत गेल्याशिवाय चालणार नाही. म्हणून माझ्या मामानं महाराज मेंढी माऊलीची निवड केली. मेंढी माऊलीला सोबत घेतलं महाराज आणि गावोगाव रानोरात उन्हाळा पावसाळा हिवाळा 12 महिने 18 काळ माझे जे भाविक आहेत, माझे जे भक्त आहेत, माझे जे नामस्मरण करतात, माझ्या तळावर अन्नदान करतात, माझ्या तळावर वस्त्रदान करतात, माझ्या मेंढी माऊलीला चारा देतात, माझ्या मेंढी माऊलीला धान्य देतात, त्यांचा मी उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. हे माझ्या बाळूमामाचं वचन आहे महाराज. म्हणून मामांच्या तळावर येत असताना रिकाम्या हातानं कधी यायचं नाही महाराज. तुम्ही रिकाम्या हातानं आलं तर मामानं कधी तुम्हाला रिकाम्या हातानं जाऊन दिलं? 3 दिवस झाला आज महाराज, बरं का. काही तरी नाही तुम्ही घेऊन आला तर पोट भरून प्रसाद घेऊन तुम्ही गेलाय महाराज. म्हणजे निश्चितपणे तुम्हाला मामानं रिकाम्या हातानं लावलं आणि इथून पुढे मामा तुम्हाला कधीच रिकाम्या हातानं लावणार नाही. फक्त मी सांगितलंय तसं प्रत्येकानं उद्या येताना 2-2 शेर धान्य आणायचं महाराज. 2 शेर लय नाही महाराज मामाच्या मेंढी माऊलीसाठी. का लय नाही? तुम्ही 1 मकाचा बी पेरताय महाराज. किती? 1 बी पेरल्याबरोबर त्याला 2 कणस लागतात. 1 सोडून द्या तुम्हाला खायला. काय करा? एक तरी लागतंय महाराज. मग 1 कणीस तुम्ही घरी गेलो सोला महाराज, त्याला 350 द्यायचं. एका मकाच्या कणसाला 350 द्यायचं महाराज. ते मी सोडून मोजलंय म्हणून एवढं लिहिलं. तुम्ही घरी गेलं मोजायचं म्हणणार का 150 भरलं की मग हळपट घ्याचा तुम्ही. चांगलं भरीव कणीस घ्या महाराज, बरं का. भरीव कणसाला 350 द्यायला 1 बी कमी भरणार नाही महाराज. कणसासकट मका घरनं उद्या घेऊन या. ऐका, तुम्हाला 350 बी भरत्याचं का नाही सांगतो. आणि कुठलं बी तुम्ही रगील ज्वारीचं कणीस घ्या. रगील पक्क झालेलं मोठं कणीस, मजबूत असणारं कणीस घ्या महाराज. 1 बी पेरल्याबरोबर 1 ताट येतंय. त्याला 1च कणीस लागतंय महाराज. कणीस 1 लागतंय, पण त्या 1 कणीस निर्माण होण्यासाठी 1 बी पेरलेला असतो. किती? 1 बी महाराज. पण एका बियाला 500 बी येतं.
ज्वारीचं 500 पेट. तुम्ही आता ज्वारी निघल्यावर मोजा. असलं कुणी ठेवलेलं खुटीला टाकून तर घरी गेल्या चोळा मारत. तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे पहा पुराणे. तुम्हाला स्वतः सिद्ध करायला काय अडचण नाही. मग एका पेच्या बदल्यात जर मामा आपल्याला 500 पी देत असेल महाराज, तर 3 वर्षानंतर आपल्या शेतामध्ये आपल्या गावामध्ये मामांचा बघा आलाय, मामांची मेंढी मागे आले महाराज. मग त्याच्यासाठी 2 शेर आणलेलं आहे का? लय का महाराज? नाही ना. मग तेवढं उदार अंतकरणानं द्या. मेंढक्यासाठी प्रत्येकानं येताना एकच भाकर आणा महाराज. 500 बायकाला कमी येत नाही महाराज. रोज 1000-1200 पत्रवळ्या जाते, तर बायकांची संख्या जास्त आहे महाराज. काय होतंय? तुमची संख्या जास्त आहे. मग तुम्ही ठरवलं महाराज एकच आणा. जास्त नको. आमच्याकडे मेंढके 50 आहेत महाराज. काय करा तुम्ही 500 जणींनी एक भाकर आणली तर 500 भाकरी होत्यात. किती होत्यात? 500 भाकरी. आमच्या मेंढक्यानं 2 जरी खाल्ल्या महाराज तर 100 जाते ते 400 भाकरी महाराज येणाऱ्या भाविकांच्या मुखात. मग कुठल्या भाविकाच्या रूपात माझा बाळूमामा येईल? कुठल्या मेंढक्याच्या रूपात माझा बाळूमामा येईल? कोणत्या कारभाराच्या रूपात माझा बाळूमामा असेल? कोणत्या टाळकऱ्याच्या रूपात माझा बाळूमामा असेल महाराज? सांगता येत नाही. मग तुम्ही घरून आणलेली एक भाकर कुणाच्या ना कुणाच्या मुखात गेल्यानंतर, कुणाच्या ना कुणाच्या रूपातनं तो माझा बाळूमामा खाऊन गेल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच वेळेस तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही महाराज. मग आता तुम्ही कटाळा करता कवा पळून कवा करू, जाऊ द्या आता तिथं असतंय. अरे हितलं सदासजी पचणार नाही रे बाबा हो, बर का? हितलं सदासजी पचणार नाही महाराज. इथं उदार अंतकरणानं जे 25,000 रुपये पंगत भाविक घालतोय ना, त्याला काहीतरी मामाने चमत्कार दाखवलेला आहे महाराज. ऐका, किंवा त्याच्यावर मामाची नक्की कृपा झालेली आहे. मामाने हात मारल्याबरोबर त्या भाविकाच्या संकटाला मामा धावून गेलेले आहेत महाराज. उग 25,000च्या पंक्ती होत. सकाळच्या पंक्तीला गुलाबजामुन होतं ना, आज आहे काय? किती उदाहरणाचा भाविक आहे बघा महाराज. एक गुलाबजामुन घ्यायचं हॉटेलमध्ये गेल्यावर ते 5 रुपये सांगताय महाराज. आपण म्हणतोय नको अजून 5 टाकले कायच्या पैकी 3 दिवस. त्या आजच्या पंक्तीवाल्यासाठी एक भरटाळ्या बाबा. काय त्याचं उदाहरण करणं असेल महाराज? मामाने काय त्याला चमत्कार केला असेल? त्याच त्यानं गुलाबजामुन सर्व भाविकाला महाराज, नुसतं मेंढक्यासाठी नाही, 1000 लोक आहे ती महाराज. भात करायचा म्हणलं आम्हाला थंड वाजून येते. काय होतंय? भात करायचा म्हणलं रेशनचा तांदूळ तुम्हाला चांताना आणावं लागत नाही महाराज. हे मामांच्या दारातला प्रसाद आहे. मामांच्या दारातला हा प्रसाद आहे महाराज. मग त्या प्रसादाला कोण नाव ठेवल त्याचा जात्यासाठी कुठं उपडत महाराज. हे असं होतं तसं होतं जर कोण म्हणलं महाराज, कन्या रोग्याला औषध होती. काय महाराज? हा जे आता भात होतो हे कन्या रूपात त्याचं रूपांतर होतं महाराज कन्यामध्ये. आणि तुम्हाला जे काही रोग आजार संकट आहेत महाराज, ते खाल्ल्याबरोबर तुमचं नाहीच होतंय महाराज. एवढी ताकद त्या प्रसादात आहे महाराज. आणि मग त्याला नावं ठेवायची आपली लायकी नाही महाराज. काय ती शिस्त होतो, कोचच होतो, त्याला काय कळलं का नाही? अरे प्रसाद आहे, प्रसाद म्हणून घ्या. तुम्हाला पोट भरून खायला मिळतंय महाराज. ही काही लग्नाच्या पंक्ती नाही त्या. ऐका, ठीक आहे, लग्नातलं नाही महाराज. लग्नामध्ये पोट भरून असतं, मग तिथं तुम्हाला टीका करायला अधिकार आहे. काय असतं? तुम्ही तिथं आयर करणार असता. तिथं काय करणार असता? तुम्ही आयर करणार असता. मग तिथं तुम्हाला माप काढायला अधिकार आहे महाराज. तिथं तुम्ही आयर करणार नाही. उदार अंतकरणानं मामाच्या मेंढी माऊलीसाठी तुम्ही दान करणार आहे. मग जे दान केलंय त्याच्यावर तुमचा अधिकार नाही महाराज. बघा, सगळ्यात श्रेष्ठ कन्यादान सांगितलं महाराज. तुम्ही लहानाची मोठी करता, 18-22 वर्ष सांभाळता, 15 वर्ष तर कमीत कमी सांभाळता महाराज. आणि एकदा तिचं लग्न लावून दिलं महाराज, एकदा लग्न लावून दिलं की दुसऱ्या दिवशी तुमचा अधिकार चालत नाही. चालत महाराज. हातापाया त्या जावायच्या पडावं लागतं, त्याचं परवानगी काढून मग पुन्हा तुमच्या पोरीला घेता येतं महाराज. तसं तुम्ही जे दान केलंय ते आम्ही केलंय म्हणायचा अधिकार नाही महाराज. ते कमवण्यासाठी, ते पिकवण्यासाठी एनर्जी बाळूमामानं दिली. हे इसरता कामा. बोला 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 बाळूमामाच्या नावाने, बोला 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 माता सत्यवा देवीच्या नावाने. बाळूमामाची सेवा मनोभावे करा महाराज.
बाळूमामाची सेवा करत असताना बाळूमामा तुमची परीक्षा बघणार म्हणजे बघणार. कारण बाळूमामाच्या जीवनात जे घडले ते बाळूमामा तुमच्या जीवनामध्ये घडवल्याशिवाय राहणार नाही महाराज. माझा मामा बिंडी माऊलीची सेवा करत होते, माझे मामा बिंडी माऊलीला चालत होते महाराज. आणि अहोरात्र विठ्ठल बिरदेवाचं नाव माझ्या मामाच्या मुखात होतं. मामाने एवढं नाव घेतलं की ते विठ्ठल बिरदेवाला रावलं नाही महाराज. त्यांनी आपलं अनुष्ठान सोडलं आणि मामा भल्या माळामध्ये महाराणामध्ये मेंढी माऊली सेवा करत होते, मेंढी माऊलीला चालत होते आणि मामाच्या मुखामध्ये विठ्ठल बिरदेवाचं नामस्मरण होतं महाराज. विठ्ठल बिरदेवाने अनुष्ठान सोडलं महाराज, गोसाव्याचं रूप धारण केलं आणि माझ्या मामापाशी आले महाराज. अरे अहोरात्र 24 तास तुझ्या मुखामध्ये आमचंच नाव आहे, अहोरात्र 24 तास तुझ्या मुखामध्ये आमचंच नाव आहे. तुझा उद्धार केल्याशिवाय आम्हाला रावणार नाही, आम्हाला रावणार नाही. आमच्या डोक्यावरती तुझ्या नामस्मरणाचं एवढं वजन आलंय की आता कमी केल्याशिवाय आम्हाला करमणार नाही महाराज. गोसावी रूपामध्ये देवदूत आले आणि मामांचे त्यांनी सत्व पाहिले महाराज. बघा विठ्ठल बिरदेवानी गोसाव्याचं रूप घेतलं महाराज आणि मामा जिथे बिंडी माऊलीची सेवा करत होता तिथं आले महाराज. गोसावी रूपामध्ये आलेले देवदूतांना महाराज माझ्या मामाने नमस्कार केला. मामा त्यांच्या चरणावरती नतमस्तक झाले. मामाला त्या गोसावी रूपातल्या देवदूतांनी सांगितलं की बाळ, अरे उन्हातानामध्ये चालत चालत प्रवास करत असताना आमच्या घशाला कोरड पडली रे, आम्हाला पाणी मिळालं तर बरं होईल महाराज. मुखामध्ये विठ्ठल बिरदेवाचं नाव आहे, नामस्मरण चालय महाराज. मामानं इकडं तिकडं नजर फिरवली, काय करावं आता मध्ये तर काही नाही महाराज. गोसावी रूपामध्ये असणाऱ्या त्या देवदूतांनी महाराज आपल्या हातातलं कमंडलू मामांच्या हातात दिलं आणि सांगितलं बाळ, एवढं कमंडलू आम्हाला पाणी जर मिळालं तर बरं होईल महाराज. मामाला रावलं नाही महाराज. ऐका, सेवेला किती महत्व आहे. मामा महाराज इकडं तिकडं पाहिलं, मामांच्या दृष्टीला विहीर पडली महाराज. विहीर एवढी अवघड होती महाराज, त्या विहिरीला नीटनेटक्या पायऱ्या सुद्धा नव्हत्या. एक तर तिला पायऱ्या नव्हत्या आणि दुसरी गोष्ट पाणी तळाला होतं महाराज. पण मामानं कुठलाही मागचा मोठा विचार केला नाही. सर्व भावे दास झालं त्यांचा. सर्व भावानं आलेल्या देवदूतांचं, गोसावी रूपामध्ये असणाऱ्या देवांचा दास माझे मामा झाले आणि ती कमंडलं घेऊन महाराज त्या अवघड विहिरीमध्ये उतरले. अवघड विहिरीचे पाणी पाहत होता आणि आशीर्वाद देती प्रसन्न होता महाराज. अवघड विहिरीमधून माझ्या मामाने पाणी काढलं महाराज आणि ते पाणी काढून त्या गोसावी रूपामध्ये असणाऱ्या देवदूतांना दिलं महाराज. आणि ते पाणी पिल्याबरोबर महाराज त्या गोसावी रूपाच्या देवदूतांनी मामाला आशीर्वाद दिला. आशीर्वाद असा दिला महाराज, याच पासून तुझ्या मुखातून जो बी शब्द बाहेर पडेल तो खरा होईल. वाचा सिद्धी मामाला प्राप्त झाली महाराज. मामांच्या मुखातून शब्द बाहेर गेला की तो खराच झाला महाराज. मामांचं लग्न मामा नको म्हणत होते महाराज, तरीही नाईलाजानं माई बापानं बहिणीनं मेवण्यानं जमवलं आणि मामा विनंती करत होते, आई बाप ऐका ना, बहीण ऐका ना, भाऊजी तुम्ही तरी ऐका, तुम्ही तरी येडवणी करू नका. तुम्ही जर ठरवलं तर माझं लग्न होत नाही आणि आमच्या सारख्याची लग्न कडेला जात नाही. अरे मामा माझे ओरडून सांगत होते महाराज. मामाला आशीर्वाद प्राप्त होता, पण त्याही काळात लोकांनी विश्वास ठेवला. आता ठेवावी अशा अपेक्षा आम्ही करत नाही महाराज. पण ऐका, ज्याने विश्वास ठेवला नाही, अरे काय याचं ऐकायचं, याचं लग्नच करायचं म्हणले, हा त्याशिवाय सुधारायचा नाही महाराज. सुधरायला मेवणा गेला महाराज. आई बापानं ऐकलं नाही, बहिणीनं ऐकलं नाही, मेवण्यानं ऐकलं नाही. मामानं सांगितलं भाऊजी ऐका, जर तुम्ही माझं लग्न लावून देताल, ऐका, जर तुम्ही माझं लग्न लावून देताल तर दारातला मांडव खाली उतरायचा, तुमचं मड उचलावं लागेल. हा बाळू दनगराचा शब्द आहे महाराज आणि तेच झालं. बोला बरं, सत्यदेवीच्या सिद्धी प्राप्त असणार हा बाळू मामा महाराज. या तळावरती सेवा करणारे 30 वर्ष झालं महाराज. हे सुरेश अण्णा कर्नाटकचे आहेत महाराज. ते आपल्या महाराष्ट्रातले कर्नाटक मधले आहेत. मामावरती जीवापाड प्रेम केलं महाराज. आज जर त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द आपण ह्या कानाला ऐकून ह्या कानाला सोडून देत असाल महाराज, तर ते केले कर्म झाले ते तुम्हाला भोगायल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारभाराच्या मुखातून शब्द बाहेर गेला म्हणजे बाळूमामाच्या मुखातून बाहेर गेला असं समजावं महाराज. कारण देवाचा सर्व भावे तुम्ही दास झाला तर आणि सर्व देवाची कृपा होती महाराज. आता तुम्हा आम्हाला लग्न होऊन किमान मला तर आता 13 वर्ष झाली महाराज, बर का. तरी बी
आम्हाला 4 दिवस बायका सोडू वाटत. मी मोठेपणा म्हणून किंवा मला कुणी सांगितले म्हणून नाही, पण जो मनोभावे सेवा करतो आपुल्याने बळे नाही मी बोलत आणि सका कृपावंत वाचा त्याची. जे काही बाळूमामा पाठी मागून मला सप्लाय करतात ते मी फक्त पुढे पार्सल करतोय. मागे पुढे उभा राही सांभाळत. म्हणजे बाळूमामा महाराज मला जे काही पोचवतात माल मटेरियल ज्याचं त्याचं टपाल आहे ना त्याचा त्याला मी घेण्याचं काम करतो. मी पोस्टमन आहे महाराज बरं का. मामा माझ्या पैसे देतात हे त्याचं त्याला दे. ऐका, सेवेला किती महत्व आहे आणि सेवा करत असताना माणसाचा भाव किती दृढ पाहिजे. ऐका, अण्णाच्या खांद्याला खांदा देऊन जे उपकारभारी अण्णाला लाभलेत महाराज अमोल कारभारी जाधव पंढरपूरचे आहेत महाराज. ऐका, त्यांच्या लग्नाला 1.5 वर्ष झालंय बरं का. त्यांच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं महाराज. पण लग्नाला 6 महिने झाल्याच्या नंतर आपली धर्मपत्नी 3 महिन्याची गरोदर आहे महाराज. आणि त्याने संकल्प केला की आता काही दिवस मामांच्या तळावर जाऊन मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करायची महाराज. आपली बायको गरोदर आहे महाराज. असा दिसतोय, असा मनामध्ये भाव निर्माण होण्यासाठी सुद्धा महाराज अंतकरणामध्ये तेवढं प्रेम लागतं महाराज. अंतकरणामध्ये तेवढा भाव जागृत होतो. आपली 3 महिन्याची गरोदर धर्मपत्नी महाराज तुका म्हणे घालू दयावरी भार उपकारभार असणारे अमोल कारभाराने महाराज बाळूमामावरती भार घातला आणि मामाला सांगितलं तुमच्या तळावर तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करायला मी येतोय. हे सगळं काय तुम्ही बघून घ्यायचं. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार. देवावरी विश्वास ठेवला महाराज. आणि 6 महिन्याचा काळ लोटला. 6 महिन्यानंतर आपली पत्नी महाराज बाळंतपण झाली. कन्यारत्न त्यांना प्राप्त झालं महाराज. पुन्हा 5 महिने ते गेले. त्यांचा काही संकल्प होता महाराज तो पूर्ण झाल्यानंतरच ते आपल्या कन्येला भेटायला गेले महाराज. तोपर्यंत गेले. एवढं उदार आणि एवढं दृढ राहावं लागतंय तेव्हा तेव्हा देवाची कृपा होती, नाहीतर होत नाही महाराज. तुम्ही नुसतं आरतीला यायचा, नुसतं आरतीला यायचा, हातात भाकर नाही, मेंढी माऊलीसाठी धान्य नाही, चारा नाही आणि हिथं पंक्तीवाल्याच्या नावानं वरडायचा. त्याला कळलं नाही का मग एवढी माणसं येते कमी कसं काय वाटणी चर्चा व्हा. आम्ही तर काय पदर चालतो का, पण ऐकायला जे येतं ते सप्लाय करावं लागतंय महाराज. सगळ्यात महत्वाचं आपल्यावर मामाची कृपा व्हावी एवढ्यासाठी महाराज. निंदा तेवढी कधी कुणाची करू नका. बाळू मामा हे देव असंय महाराज बरं का. बाळू मामा प्रत्येकाची परीक्षा पाहतात. 10 मिनिटात सेवा संपवणार आहे. उदाहरण सर्वांगाचं कान करा. बाळूमामाचा चमत्कार तुम्हाला सांगतो महाराज. मामांच्या सेवेत असताना सुद्धा जर तुमच्या वाटेला काही अडचणी येत असतील तर फक्त तुम्ही समजून जागडे मामा आपली परीक्षा पाहताय. ऐका, मामा आपली परीक्षा पाहतायत महाराज. त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पास झाला महाराज, ऐका, आयुष्यभर तुमची जबाबदारी बाळूमामा घेतल्याशिवाय राहत नाही. ऐका, बाळूमामाच्या सेवेत राहून जर बाळूमामावर विश्वास नाही ठेवला महाराज तर मामा तुम्हाला शासन केल्याशिवाय राहणार नाही महाराज. नीती सोडून वागला, नीतीने वागावे, कमी नाही होत. उन्मत्ताला मामा शासन करीत. उन्मत्तपणाने वागणाऱ्या माणसाला मामाच्या दारात शासन आहे महाराज. पहिल्या दिवशी आदेश दिलेला असतो महाराज की तळापासून 100 फूट आज चप्पल कुणी आणायची नाही, चप्पल कुणी आणायची नाही. आणि जर एखादा मस्तीनं महाराज याला काय होतंय म्हणून मामाच्या तळाच्या समोरनं जर 50 फुटाच्या आत चप्पल घेऊन गेला महाराज, मस्तीनं बघा चुकून जाणाऱ्याला माफ आहे, पण मस्तीनं जाणून बुजून एखाद्यानं मामापेक्षा जास्त चपलीव प्रेम केलं महाराज. तर ऐका, आमच्या गावात घडलेली घटना आहे महाराज. 3ऱ्या दिवशी त्याच्या पायात त्याची चप्पल बसत नव्हती. काय झालं ते म्हणला काय असतं त्याला तेव्हा सगळं सराटच जायचं म्हणलं. आता माळरान होतं महाराज, कुसलं होती, शोधत होतं. पण तुझं तुझ्या शरीरावर ध्यान आहे. अरे चाले हे शरीर कोणाची सत्य हे चालवणारा तो आहे, त्याला काही इजा करणारा तो आहे, नीट ठेवणारा तो आहे महाराज. मग त्याच्या दरबारात आलाय म्हणल्यानंतर ह्याची काळजी घ्यायची काय गरज आहे का महाराज. ती म्हणला कुसळण सराटायचं म्हणला. काय त्याचं असतंय तेव्हा म्हणला गेला शानपणानं महाराज. असं बम पाय झालं त्याचं महाराज. 3ऱ्या दिवशी त्याला म्हणलं भाऊ तिचा परिणाम आहे, मामाची माफी मागा, शरण जा, पाया पडा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. तसं अहमपणानं वागला की त्याला शासन आहे महाराज. मामांच्या दरबारात आला की सेवेला किंमत आहे महाराज. सेवा नसल तर त्याला मेवा भेटत नाही. एक तर तुम्हाला सेवा आणि दुसरी गोष्ट चाकरी. करशीला चाकरी तर खाशीला भाकरी. तुम्हाला जर सुखानं आनंदानं महाराज
आपलं जीवन जावं असं वाटत असलं तर काही ना काही दिवस मामांच्या तळावर सेवेत घालवा. मामांच्या तळावरती सेवेत घालवा. आणि ज्याला सेवा करणं होत नाही ना त्यांनी महाराज तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, हे सत्कर्म आहे महाराज. मग भगवंताच्या बाळूमामाच्या कृपेनं तुम्हाला महाराज केळी भरपूर आहे, ऊस भरपूर आहे, द्राक्षी भरपूर आहे. मग लाख रुपये झाले त्यातलं 10,000 रुपये तळावर दान करायला काय अडचण? काय अडचण नाही महाराज. नियम आहे, शास्त्र सांगत आहे तुम्ही 100 रुपये कमवल्यानंतर 10 रुपये दान धर्माला गेलेच पाहिजेत महाराज. तुम्ही 1000 रुपये कमवले तर 100 रुपये दान धर्म झालाच पाहिजे. आणि तुम्ही लाख रुपये कमवले तर 10,000 रुपये दान धर्म झालाच. आणि जर तुमच्या हातून वर्षभराच्या कमाईतून 10% जर देवाला जात नसेल तर 20% तुमचं डॉक्टर घेतल्याशिवाय राहत नाही. ही माझ्या मामाची ताकद आहे महाराज. बोला 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 बाळूमामांच्या मामाने दान करत असताना जर हात आकडता घेतला, ऐका, हात आकडता घेतला तर त्याचा परिणाम लई दिवस मामा लागून देत नाही महाराज. लई दिवस लागून देत नाही महाराज. लगेच झटका इथं बरं का, जास्त दिवस लागत नाही. दिल्या शब्दाला जर नाही जागला महाराज, दिल्या शब्दाला जर बदल केला, ऐका, तर त्या माणसाला शासन मामा केल्याशिवाय राहत नाही. मग मामाने आपल्याला दिलेला आहे महाराज, त्यातला काही भाग मामासाठी दान करत असताना उदार अंतकरणाला द्या. देव देव मनाचं तळ इथनं उठून जायचं, द्यायची लई इच्छा होती पण ती तळ गेला, आम्हाला देणं झालं नाही. ऐका, ज्याची इच्छा आहे ना महाराज त्या माणसाला लवकर आणून दान करा. तुमची इच्छा तशीच दाबून ठेवल्या. 1000 रुपये द्यायचा तुमचा संकल्प असेल महाराज, कल करेसो आज कर, आज करेसो आधी कर महाराज. जर तुम्ही वेळ घालवला तर 1000च्या जागेला 2000 रुपये मामा कसं घालवेल सांगता येत नाही. आणि 1000 द्या महाराज, 2000 रुपये मामा तुम्हाला कसं देईल सांगता येत नाही महाराज. दिलेले तो उपकार मामा ठेवीत नाही महाराज. फक्त मामा सेवा आणि तुम्ही दान करणाऱ्या भक्ताचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही महाराज. मग आपण प्रत्येक जण मामाच्या दरबारात येतोय काही ना काहीतरी समस्या, काही ना काहीतरी समस्या घेऊन येतोय महाराज. आता इथं बसलेल्या पैकी असा कोण आहे का महाराज माझी काहीच अडचण नाही आणि मी असाच आलोय, बोट वट करा बघ, माझी काहीच अडचण नाही, मला कसलाच काय म्हणजे काही सुद्धा माझं देवाकडे मागणं नाही, आम्ही असंच आलोय, असं कोण आहे का बरं? आहे ना. अहो प्रत्येकाला अडचण आहे हे माझ्या मामाला माहिती होतं. प्रत्येकाच्या जीवनात अडचण आहे ते माझ्यापर्यंत येणार नाही हे माझ्या मामाला माहिती होतं. म्हणून महाराज मामा तुमच्यापर्यंत आलेत. म्हणून उदार अंत करणारा मामाला दान करा. दान करत असताना हात आकडता घेऊ नका महाराज. एका हाताने द्या, मामा 2 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. ही बाळू मामाची ताकद आहे महाराज. तुम्ही फक्त एकदा परीक्षा बघा काय असते, एखादी जाहिरात असते बघा, तुम्ही ही वस्तू घेऊन तरी पहा, एकदा घेऊन बघा, फरक पडला तर मग पुन्हा पुन्हा तुम्ही गेल्याशिवाय राहत नाही महाराज. मेडिकल मध्ये जा, बाजारात जा, कुठे बी जा महाराज, जे कंपनीने औषध काढलेलं असते महाराज, तुम्हाला चुळू गुडघ्याला गोट्याला लावून दाखवतात महाराज. मग तुम्ही भावनिक होऊन घेता, पण खरंच जर त्याचा तुम्हाला फरक पडला मग पुन्हा तुम्ही त्याची वाट बघता, कुठे कुठे कसं आहे बरं का. त्यामुळं सर्वांनी मामांच्या दरबारात आपण नाही म्हटल्यानंतर काय करायचं, मोठ्या प्रेमानं, एकदा मोठ्या प्रमाणात दोन्ही हात वर करून भजन करा महाराज. विडो जय जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, जय गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल कुमार, गोपाल जय गोपाल कुमार, सुंदरिका
आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडिला संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला संत सद्गुरूच्या बाळूमामांच्या दर्शनानं तुमचं आमचं संकट नाहीच होणार भगवंताची आपल्याला प्राप्ती होणार महाराज आपलं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही म्हणून मामांच्या तळावर येत असताना मामांच्या नियमाचं पालन करा मामांच्या नियमाचं जर पालन नाही केलं महाराज तर आपल्याला केले कर्म झाले याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती आपलं कर्माला फक्त दोष द्या महाराज देवाला कधी दोष द्यायचा नाही महाराज चुकीचं आपण कर्म करतो कारण पशु पक्षी बकरी हे मामाने जीवापणा प्रेम केले म्हणतात बकरी मेंढी कोंबड कुत्र देवाला बळी येणारा भाविक मामाला अजिबात आवडत नाही महाराज जर इथं बसलेल्यापैकी जर कोणी महाराज आकारात देवदेव केला असेल पुन्हा आमचं 3 वर्षाचा नवास आहे असं जर म्हणत असेल महाराज बरं का जसं ह्या जन्मात तुम्ही त्या बोकडाचा जीव घेतलाय बरं का तसा तुम्हाला पुढला जन्म मिळणार आणि त्याच पद्धतीनं तुमच्या नरडीवर सुरी राहणार महाराज जेवढं मोकळ्या मनानं तुम्ही मिठाचं उकडून आणलंय ना तेवढं ते बोकड पुन्हा तुमच्या रूपात जन्माला येणार आणि ते हसू हसू खाणार महाराज विनोदाचा भाग नाही देव कुठलाच महाराज आतापर्यंत तुम्ही कुठल्या बी देवाकडे जावा आणि त्या देवानं जर म्हणावं महाराज मला बकरं द्या तर आवर्जून द्या महाराज त्या बोकडाचे पैसे मी देतो बरं का पण देव तुम्हाला म्हणत नाही महाराज तुमचा बांधता कारभार चालला नको त्याच्यावर विश्वास ठेवायला लागला महाराज आणि त्यानं सांगायचं मसुबाला बोकाड मसुबाला अरे मसुबाला बोकाड केव्हा मागितलं नाही मागणार मी नाही महाराज हे तुमच्या जिभीचं चोचलं पूर्वजात महाराज अरे देवानं बोकाड मागितलंय सोडा ना बोकड मग देवाच्या नावानं देव ठरविल ना खायचं का त्याला कुठं लावायचं तुम्हाला देवासाठी करायचं ना महाराज ज्याने ज्याने नवस केलं 3-3 वर्षाचं त्या माता मावल्यांना महाराज काय तुमच्या हातात लय मोठी सूत्र आहे हो आमचं नाही चालत काय आम्ही जर म्हणलं करा नाही करा ती म्हणणार मसुबाचा कोप होईल बरं का काय होईल म्हणणार तुम्ही मसुबाचा कोप होईल महाराज दुसऱ्या दिवशी थंड ताप यावा बरं का झाला का ना कोप मोबाईल ना तिथंच मग 8,000चा मोकाड 12,000ला घ्यायची पाळी ती मागे दड वाजून आल्यामुळं त्यामुळं असला आगापणा काय तुम्ही करू नका महाराज जर तुम्ही नवाज बोलला असेल कोंबड काय बोकाड काय जे असेल का महाराज ते हाय असं सोडून द्या तुमचं नवाज नाही पूर्ण झालं महाराज तर मला भेटा काय करा मी मामाच्या डेअरिंगवर बोलतोय महाराज मामांची आपल्याला तेवढी ताकद आहे मामाने आपल्याला तेवढा आशीर्वाद दिलेला आहे ज्याचं संकट आहे महाराज महाराज आम्ही तुमचं ऐकलं आणि मसुबाला बोकड सोडून दिलंय तरी आमचं काम झालं नाही झालं तर तुम्ही येणार आहे त्याच्या आत माझा मामा तुमचं काम केल्याशिवाय कारण जेव्हा पण माझ्या मामानं मेंढी माऊली प्रेम केला ऐका मामांचा एक भक्त होता महाराज मामांची सेवा त्यानं 12 वर्ष केली महाराज 12 वर्ष मामांची सेवा केली महाराज मामाच्या मेंढी माऊलीची आणि त्याला पोटी पुत्र नव्हता ऐका 12 वर्ष झालं मी बाळूमामा सोबत आहे बाळूमामा आल्या नडलेल्याची संकट बघतोय प्रत्येकाच्या समस्या निवारण करतोय 5 दिवस तळावर राहणाऱ्या माणसाचं मामा संकट काढायला लागला महाराज मी 12 वर्ष झालोय तरी मामा माझ्याकडे बघो ना त्याच्या मनामध्ये द्वैत आलं महाराज अरे प्रत्येकाची वेळ ठरलेली असती महाराज प्रत्येकाची वेळ आल्याशिवाय ते इच्छित मनोरथ पूर्ण होत नाही महाराज आता त्या शिंगाड्या नावाच्या सद्ग्रस्ताचं महाराज वेळ आलेली नव्हती मामाच्या सेवेत होता पण वेळ आल्याशिवाय मामा त्याला ते त्याचं फळ देऊ शकत नव्हतं महाराज आणि या शिंगाड्यानं काय केलं मामा अश्विन वारीला पंढरपूरला गेले ते तवर महाराज आपल्याला आकडा जमला नाही म्हणला बांधवा वाट बघण्यात गेला बर का श्रावण पुन्हा लागला असल्यात म्हणला आपला देवदेव राहिला महाराज त्यानं काय केलं मामाच्या परस्पर एक देवऋष गाठला होता महाराज देवऋष लय खतरनाक महाराज त्या देवऋषानं सांगितलं तुला जर मुलगा हवा असं वाटत असेल तर विनाकारण त्या बाळूधनगराची सेवा करण्याची वेळ घालवू नको अरे त्याला द्यायचंच असतं तुझं कल्याण करायचं असतं तर एवढ्या दिवस त्यानं लावलं नसतं त्याचा विश्वास बसला महाराज हे म्हणला खरायला का तू 12 वर्ष झालं माझं बाळूधनगरानं काही नीट केलं नाही महाराज त्यानं सांगितलं मी सांगतो ऐक उद्याच्या मंगळवारी गाभण मेंढी आणायची काय करायची गाभण मेंढी आणायची महाराज त्या मेंढीचा बळी द्यायचा आता ती गाभण मेंढी महाराज 2 कुकरी तिच्या पोटात आहेत आता तिचा बळी दिल्यावर त्याच्या बायकोला लेकरू होईल असं कुठल्या शास्त्रात आहे सांगा
नाही महाराज, त्या देवऋषाने सांगितल्याप्रमाणे महाराज त्या शिंगाड्याने केलं महाराज. मामाच्या गैरहजेरीत महाराज त्या शिंगाड्याने गाभण मेंढी आणली. तो देवऋषी घरी आला महाराज, त्यानं त्याचा देवारा मांडला, होम केलं महाराज, आणि तो त्याचा मंत्र म्हणायला चालू झाला महाराज. जीवावर प्रेम करणारा माझा मामा महाराज, त्या मेंढीने मामाचा दावा चालू केला. मेंढी मोठमोठ्याने ओरडू लागली महाराज. माझ्या मामाला माझ्या मेंढी माऊलीचा आवाज ऐकू गेला महाराज. काहीतरी विपरीत घडतंय, काहीतरी माझ्या लेकराला संकट आहे, माझ्या लेकरावर काहीतरी अडचण आली. मामाला राहवलं नाही महाराज. मामाच्या शिंगाड्याच्या घराच्या दिशेने आलं महाराज. ऐका, मोठा वाडा त्या शिंगाड्याचा होता महाराज. वाड्याचं दार लावलेलं होतं. देवऋषीच्या पद्धतीनं देवऋषी त्याचा विधी चालू होता. आणि मामाला मामाच्या मेंढी माऊलीचा आवाज गेला महाराज. मेंढी माऊली ओरडल्या बरोबर मामाला राहवलं नाही. मामा त्या शिंगाड्याच्या घरीही गेला आणि दारावर उभा राहून मामाने आवाज दिला, ए शिंगाड्या. ऐका, बाळू मामाचा आवाज होता महाराज. बाळू मामाचा आवाज ए शिंगाड्या म्हटल्या बरोबर, ऐका, ए शिंगाड्या म्हटल्या बरोबर शिंगाड्याच्या पायाखालची जमीन हल्ली महाराज. बाळू मामा आले, बाळू मामा आले. आपण काय करायला लागलो? एवढे दिवस सेवा करून आपलं काय राहिलं? काय करावं हे त्या शिंगाड्याला कळलं ना महाराज. सर्व अंगाचा थरका फुटला महाराज. पुन्हा मामाने आवाज दिला, ए रंडाच्या, अरे काय करतोय? किती वेळ झाला मी उभा आहे, का माझं लेकरू ओरडते? काय उत्तर देणार शिंगाड्या महाराज? हे आवाज त्या देवऋषाच्या कानावर गेला महाराज. देवऋषाची पाचार दारान बसले, काय करावं कळना. शिंगाड्या दार उघडना. मामाची मेंढी मावली वरडाची थांबना. मामाला राहवलं ना महाराज. मामाला दार दिशाला दारावर घातले. दहाड दिशाला लाद घातल्या बरोबर दार उघडलं महाराज. दार उघडल्या बरोबर माझा मामा त्या मेंढी माऊली कशी गेला महाराज आणि सांगितलं, ए रांडाच्या, काय करतोय? काय करायचं चालला? अरे इतक्या दिवस तू सेवा केली, काय तो माझा बोध घेतला? अरे मी काय सांगतोय, तू काय करतोय? तुला काय कसं वाटलं ना रे रांडाच्या? म्हणून मामाने त्या शिंगाड्याला शिवे दिली महाराज. आणि त्या देवऋषाला सांगितलं, हे सुकाळीच्या, अरे तुला चांगला मार्ग दाखवता येत नाही, निदान वाईट मार्ग कशाला दाखवतो? पापाचा धनी कशाला होतो? अरे ते गाभण आहे, गर्भधर आहे, बाल हत्याचं पातक कशाला डोक्यावर घेतो रे सुकाळीच्या, म्हटले मामा. आणि त्या देवऋषाला महाराज पळता भुई थोडी झाली महाराज. त्याला काय करावं कळना. पळतच शिंगाड्या मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. धावत गेला, मामांचं चरण धरलं, मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. सांगितलं, मामा सुख झाली, 12 वर्ष झालं तुमची सेवा करतोय. तुमची सेवा करून माझं इच्छित मनोरथ पूर्ण व्हायना, म्हणून महाराज मी वेगळा मार्ग धरला. आणि त्यांनी सांगितलं की असं केल्यानंतर तुझ्या बायकोला मूल होतंय महाराज, म्हणून हा मार्ग निवडला. चूक झाली मामा, क्षमा करा मामा. म्हणून तो शिंगाड्या मामांच्या चरणावरती नतमस्तक झाला. मामाने सांगितलं, ए रांडाच्या, आता अजून इथनं पुढे 12 वर्ष तुला या मेंढी माऊलीची सेवा करावं लागल. हे प्रायश्चित्त तुला भोगावं लागल. तुला मुलंच पाहिजे ना, तर 12 महिन्याच्या आत तुला नाही मूल झालं तर या बाळू धनगर नाव लावणार नाही. बरोबर बरोबर मामांच्या नावानं सांग बरे. बरोबर माता सत्यवा देवीच्या नावाने सेवा केली की आपलं इच्छित मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मामांच्या तळावर सेवेला जास्त महत्व आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्याला जशी घडल तशी सेवा करा. मेंढी माऊलीला उद्या येताना चारा, धान्य प्रत्येकानं 2-2 शेर. मी उद्या येणार आहे, मला धान्य दिसलं पाहिजे महाराज, कारण मी माझ्या घरी नेणार नाही. हे फक्त मेंढी माऊलीसाठी. मेंढी माऊलीला बोलता येत असतं तर मी माईक मेंढी माऊलीकडे दिला असता महाराज, आणि तिनं तुमच्याकडून मागून घेतलं असतं. फक्त आपलं धान्य पावसाळ्याच्या दिवसात त्यांच्या मुखामध्ये जाते. तेवढ्यासाठी तुम्ही सर्वांनी मेंढी माऊलीसाठी म्हणून आणि आपलं नाव मामाच्या आधीत लागावं म्हणून येताना उद्या 2-2 शेर धान्य आणि एकच भाकर आणा. आणि जाताना प्रत्येकाला विनंती आहे, आपल्या धुणं भांड्याचं काम 12 महिन्याच्या आत बंद व्हावं. असं ज्याच्या माई माऊलीला वाटतंय तिनंच फक्त भांडी धुवून जावा. आणि जिला आयुष्यभर धुणं भांडी घरी करायचंय तिनं तसंच जावा, काही सुद्धा हरकत नाही. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या, संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणावरती नतमस्तक अर्पण करतो महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं बरं का, आपल्या या बग्याचं महाराज 10-12 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आगमन झालं, बरोबर ना? 10-12 वर्ष झाली. 12 वर्षापूर्वी हा बघा महाराज मिटके देवस्थान पासून कर्नाटक प्रांत फिरून आपल्या महाराष्ट्रामध्ये 12 वर्ष पूर्ण होत आहेत महाराज. महाराष्ट्र नगरीमध्ये संपूर्ण सोलापूर जिल्हा असेल महाराज, अजून सांगली जिल्हा असेल, असं बऱ्याच ठिकाणी
हा बघा फिरत फिरत तुमच्या आमच्यापर्यंत आला महाराज. 12 वर्षापासून त्यातले 8-10 वर्ष महाराज या बघ्याचं जे काही आरती असेल, कीर्तन असेल, प्रवचन असेल, जे बी काही सेवा या बघ्यावर होती महाराज, त्या सर्व सेवेचं महाराज व्हिडिओ शूट केल्या जाते आणि ते प्रत्येकाला तुम्हा आम्हाला घर बसल्या बघायला मिळते महाराज. ते व्हिडिओ शूट शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल या जळोली गावचा तो भाविक आहे महाराज. या जळोली गावचं वैभव आहे महाराज की साधू संतांचं झालेला कार्यक्रम, साधू संतांच्या दरबारामध्ये केलेल्या भाविकांनी सेवा, हे तुमच्या सर्वांच्या सेवा महाराज मामांच्या आज्ञेनं 1 रुपयाही न घेता विनामूल्य महाराज हे 1-2 तासाचं कीर्तन, अर्ध्या तासाची आरती, हे सगळं कार्यक्रम शूट करून महाराज संपूर्ण महाराष्ट्रभर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला बघता येतात. त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे शांतीलाल महाराज कोळेकर युट्यूब चॅनल. हे सर्वांना आपल्याला पाहता येतंय. त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज. त्यांच्याही चरणी आता झालेली सेवा समर्पित करतो. माझ्या सद्गुरुनाथाच्या, संत सद्गुरू बाळूमामाच्या, माता सत्यवादेवीच्या, सर्व उपस्थित ग्रामस्थ भाविकांच्या आणि आतापर्यंत ज्या ज्या भाविकांनी अन्नदान केलं त्यांच्या, आणि जोपर्यंत इथं तळ आहे तोपर्यंत जे अन्नदान करणार आहे त्यांच्या, आणि उद्या जे कोणी धान्य घेऊन मामांच्या तळावर येणार आहे त्यांच्याही चरणावरती ही माझी सेवा समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर मावली तुकाराम 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 उदरणे भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने आला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडीला. झालेली सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम. जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.